तर आणि अशा पद्धतीने आंबा महोत्सव करणं झी मराठीने, सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि छान गोष्ट. मे महिन्याची सुट्टी म्हटलं किंवा मे महिना जवळ आला की एक वातावरणात एक बदल होतात वेगळेच आणि माहोलच बदलतो. महिन्याच्या स्टार्टिंगला ज्या कैऱ्या असतात त्या थोड्याशा पिकलेल्या असतात, आपल्याकडे आंबेच आलेले असतात, पण त्यात जरी त्या शोधून काढायच्या ज्या राहिल्यात त्या. काय सांगशील किती गोष्टी जोडलेल्या आहेत मे महिना आंबा किंवा मे महिना आणि सगळ्या शाळेतल्या गोष्टी गमती त्याबद्दल? खरं तर बऱ्याच गोष्टी कनेक्टिव्हिटी असतेच, कारण की आपलं शूट चालू आहे, सगळ्याच खूप हेक्टिक प्रोसेस सुरू आहे. त्या दरम्यान मे महिना तर आहे आपला. खरं तर हा सुट्टीचा महिना असतो, पण आम्ही खूप काम करतोय आणि विच इज ग्रेट, चांगलीच गोष्ट आहे. आणि त्यात आंब्यांचा सण आहे, तर आणि अशा पद्धतीने आंबा महोत्सव करणं झी मराठीने, सो ही खूप मोठी गोष्ट आहे आणि छान गोष्ट आहे की सगळे त्या निमित्ताने एकत्र येतात. वेगवेगळ्या सिरियलचे आर्टिस्ट आणि सगळे एकत्र नव्याने भेटतात. आपण जे रोज सेम लोकांना भेटत असतो, त्या निमित्ताने आजचा दिवस वेगळा आहे की सगळ्या वेगळ्या लोकांना भेटणं होतं, तुम्हाला भेटणं होतं सगळ्यांना, सो ही गंमत तर आहे. मला शालवक तुला विचारायला आवडेल, कारण का ना ह्या हॉलवर ह्याच्या आधी सुद्धा आपला एक सोहळा रंगलेला होता आणि तो खरंच खूप दमदार अशा पद्धतीने रंगलेला होता. मे महिन्याची सुरुवात झाली आहे. शालवकच्या आठवणी आहेत का की गावी गेल्यानंतर बाबा क्रिकेट खेळायला जाणं, का आंबा चोरणं, का काजू चोरणं वगैरे, काय सांगते? खरं तर मे महिन्याची सुट्टी म्हटलं किंवा मे महिना जवळ आला की एक वातावरणात एक बदल होतात वेगळेच आणि माहोलच बदलतो. त्या सुट्टीशी रिलेटेड खूप साऱ्या आठवणी आहेत. लहानपणी गावी जायचो कोकणात, तिथे आंब्याचं पाडायचे. हा, आजी वेगवेगळ्या ज्या आज्या आहेत दोन, त्यांची घरं जुनी तिकडेच होती. सो आजोळ तिकडे असं म्हणता येईल. पण माझ्या आईची आई किंवा वडिलांची आई ना, त्यांच्या मावशी किंवा त्यांच्या बहिणी, त्यांची घरं तिथेच आहेत अजून. सो तिथे मी जायचो आणि तिथं आंबे पाडायचे, दुसऱ्यांच्या बागेत जायचं हळूच आणि कैऱ्या पाडायच्या. खरं तर मे महिन्याच्या स्टार्टिंगला ज्या कैऱ्या असतात त्या थोड्याशा पिकलेल्या असतात, आपल्याकडे आंबेच आलेले असतात, पण त्यात जरी त्या शोधून काढायच्या ज्या राहिल्यात त्या आणि त्या पाडायच्या, मग ओरडाही खायचा आणि मग तिखट मीठ कोणाकडनं तरी शोधून काढायचं आणि ते खात बसायचं दिवसभर. चिंचा पाडायच्या, खूप टाइमपास केला आणि खूप मजा केली आहे. हौदावर जायचं डुंबायला किंवा नदी असायची, नदीवर जायची परमिशन मिळाली तर नदीवर जायचं, नाही तर एक हौद होता खूप मोठा बांधलेला, कारण गोठा पण होता तिथे आणि इतर गोष्टी पण खूप होत्या. सो त्याच्यात मग डुंबायचो आम्ही, फार मजा यायची. तुझ्या काही आठवणी आहेत अशा की ह्याच्यापेक्षा विचित्र आठवणी आहेत की नाही? सध्या गावाला जाणं तर कधी आलं नाही असं माझ्या डोक्यात, म्हणजे आम्ही नाहीच गेलो. कर्नाटक आहे माझं गाव खरं तर, पण असं नाही गेलं, तिकडे कोणी नसतं. पण अंबरनाथला मी राहायचे, अंबरनाथला राहायचं, तिकडे जांभूळ, चिंच, आंबा, हा, तर तिकडे असंच सगळं, म्हणजे आमचं बिल्डिंग जरी असली तरी आजूबाजूला खूप मोठं मैदान आणि ही सगळी झाडं होती. तर त्याच्यात काय मे महिन्याची सुट्टी आणि सगळी लोक एकत्र, तर ती गंमत तिकडेच यायची, त्यामुळे मला कधी जावं नाही लागलं आणि ते मजा अंबरनाथची आहेच ती वेगळी लहानपणापासून. आता शूट जेव्हा सुरू असतं त्या शूटच्या दरम्यान ह्या गोष्टी करायला नाही मिळत, नॉस्टॅल्जिया होतं, कारण का असताना आपल्या सेटवर सुद्धा आंब्याची वगैरे झाडं असतात, तुमच्या सेटवरच्या आजूबाजूला सुद्धा असतील. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.